परिसरातील कॉलेज रोडची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। या रस्त्याने नागरिक, वयोवृद्ध त्याचबरोबर शालेय विद्यार्थी यांचं मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। रस्ता चिखलमय झाल्यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। गाड्या स्लिप होऊन अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झालेत। ग्रामपंचायतने तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकून खड्डे बुजवले होते, परंतु पावसाच्या पाण्यामुळे हा रस्ता आता पुन्हा चिखलमय झालाय। हा रस्ता पक्क्या स्वरूपात करावा अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे। प्रशासन आणि ग्रामपंचायत या रस्त्याची पाहणी करून या रस्त्याचं काम करून घेणं गरजेचं आहे। प्रशासन या बाबींकडे लक्ष देऊन प्रवाशांचा आणि स्थानिक नागरिकांचा त्रास लवकरात लवकर कमी करणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। नमस्कार, मी आशा रेपाळे। इथेच माझं शॉप आहे। माझं शॉप आहे तर मी इथेच राहते। गेली महिना झाला इथं मुरम टाकला। त्या मुरमाचा असा चिखल झालाय की रस्त्याने जाणं येणं सुद्धा अवघड झाले। शिवाय हा कॉलेजचा सिनियर कॉलेज रोडचा रोड आहे। इथं इतकी दुरावस्था आहे या रस्त्याची की रस्त्याने साधं चालताही येत नाही। बाईक चालवणं तर सोडा, बाकी फोर व्हीलर जर शेजारून चालल्या तर चांगले कपडे सुद्धा चांगले राहत नाही। दिवसभरात इथं 9-10 गाड्या स्लिप होतात। कितीतरी लोक पडतात, ज्येष्ठ माणसं पडतात, लहान मुलं पडतात। त्यांना उठवताना दुसरा माणूस पण पडतो। जर याच्यात चुकीची काही गोष्ट घडली तर कोण जबाबदार? ग्रामपंचायत की प्रशासन? माझे नाव वैशाली अजिथिले। मी इथंच कमल प्लाझा मध्ये राहते। माझा रोजचा जाण्या येण्याचा रस्ता हा शाळेवर मुलांना सोडायला जायला। मला स्कूटीवरून काल मी स्लिप झाली होती थोडीफार, पण थोडक्यात वाचली मी। पण मला भीती वाटते रोज। आता स्कूटी काढायला भीतीच वाटायला लागली। तिथून जायचं यायचं, स्कूटीवर जाणं येणं खूप भीती वाटायला लागली ह्या रोडनी। म्हणजे तुमच्या स्कूटीवर मुलं होती का? हो, मुलगी होती ना माझी। एक मुलगी होती। हो। तिला काही इजा झाली का? नाही, नॉर्मल आहे, पण भीती वाटते जायला यायला। रस्ता कसा झालाय, काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे रस्त्याचा। कॉलेज रोडच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि ह्या रस्त्यावर म्हातारी माणसं 3 ते 4 पडलेली आहेत आणि इथं मेडिकल वगैरे सगळं आहे आणि लहान मुलं कॉलेजवरून येणारी त्यांचं पण त्रास होतं। तुमच्या समोर लोक पडलेत का? हो, मी पडलेलो आहे। तुम्ही स्वतः पडलेलो आहे। हा, मग काय वाटतं, हा रस्ता होईल का नाही? का आता बऱ्याच वेळा आम्ही त्याच्या मागणी केलेली आहे, नाही अजून जमत त्याचं। तर त्याचा विचार व्हावा असं आमचं म्हणणं आहे ग्रामस्थांचं। काय भाजीला गेलते काय? हो चालत? हो चालत। काय रस्त्याची अवस्था? खूप बिकट। चालता येते? अजिबात नाही। असा रस्ता पहिला नव्हता, ते पहिल्यासारखा रस्ता त्यांनी लवकर करायला पाहिजे। खूप खड्डे, खूप पाणी साचते। पावसाळ्यात मुलांना पण त्रास होतोय, सायकली घेऊन त्या पडू शकतात, गाड्या सुद्धा स्लिप होतात। ते लेडीजला तर नाहीच शक्य, आणि पायी पायी चालणं शक्य नाही, तर गाडी तर फार अवघड। म्हणून आम्ही आज पायी पायी गेलो होतो। त्याच्यामुळे लवकर रस्त्याचं काम
अशी विनंती. हो, सगळी लोक ऍडजस्ट करतात म्हणून ते चाललंय. सगळ्यांनी बोललं तर लगेच रस्ता होऊ शकतो, पण लोक बोलत नाहीत.